आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खास मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे. मी आता 35 वर्षाचा झालो आहे, पण ती आठवण अजूनही हृदयात ताजी आहे. तिचं नाव सुमन काकू. ती आमच्या घरात कामवाली म्हणून आली होती. पण हळूहळू ती फक्त कामवाली राहिली नाही, तर ती माझ्या भावनाची साथीदार बनली, माझ्या एकटेपणाची साथीदार आणि माझ्या मनाची मालकीण बनली. सुरुवात 2018 पासून. मी तेव्हा 27 वर्षाचाच होतो, पण एका छोट्या कंपनीत नोकरी करत होतो. बायकोशी लग्न झालं होतं, पण ती मुंबईत तिच्या आईवडिलाकडे राहत होती, कारण तिची नोकरी तिथे होती. आमचं लग्न चालू होतं तेव्हा खूप आनंद होता, पण नंतर दुरावा वाढला. मी एकटा घरी, ऑफिस, जेवण, झोप सगळं रोज रुटीन चालू होता. आईवडील गावी होते. घर सांभाळण्यासाठी, स्वयंपाकासाठी मी गावामध्ये शोधत होतो. एक दिवस माझ्या ऑफिसच्या सहकाऱ्याने सांगितलं, अरे, एक चांगली बाई आहे, 40-42 वर्षाची, काम चांगलं करते, सुमन नाव आहे तिचं. ती विधवा आहे, पण खूप मेहनती आहे. तुला हवी असेल तर बोल. मी हो म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. समोर उभी होती सुमन काकू. गोरी पांढरंग, मध्यम उंची, साडी नीट घातलेली, डोळ्यात एक प्रकारची शांतता आणि थकवा. केसात थोडे पांढरे केस दिसत होते, पण चेहऱ्यावर अजूनही आकर्षण होतं. तिने हात जोडले. नमस्कार दादा, मी सुमन कामासाठी आले. मी तिला आत बोलवलं. बसा काकू, काय काम करशील? ती हळूच आवाजात बोलली, सगळं करीन दादा, स्वयंपाक, साफसफाई, भांडी, जे सांगाल ते. मी एकटीच राहते, मुलगा गावी शिकतो, पैशाची गरज असते. तिचा आवाज मऊ होता. मी तिला काम दिलं. सुरुवातीला फक्त काम. सकाळी 8 ते 11 यायची, चहा करायची, नाश्ता करायची, घर स्वच्छ करायची, दुपारी जेवायला काहीतरी बनवून जायची. मी ऑफिसवरून यायचो. पहिले काही दिवस फक्त दादा चहा तर आहे, दादा जेवण गरम आहे, असं बोलणं व्हायचं. मी हो काकू म्हणायचो. पण हळूहळू लक्षात आलं, ती फक्त काम करत नाही, ती माझ्या छोट्या छोट्या गरजाही ओळखते. एखाद्या दिवशी मी थकलो आलो की ती म्हणायची, दादा आज थोडा आराम करा, मी मसाला दूध करते किंवा तुमचे कपडे इस्त्री करून ठेवते. एक दिवस मी ऑफिसमधून लवकर आलो. ती स्वयंपाकघरात होती. मी शांतपणे उभा राहिलो आणि बघत राहिलो. ती गाणं गुणगुणत होती, एक जुनं मराठी गाणं. मी हसत म्हणालो, काकू गाणं चांगलं आहे. मी दचकलो, अरे दादा, तुम्ही कधी आलात? तिच्या गालावर लाली आली. पहिल्यांदा मी तिला एक वेगळ्या नजरेने पाहिलं. तिने डोळे थोडे ओले वाटले. मी विचारलं, काय झालं काकू, काही समस्या आहे? तिने डोकं खाली घातलं. काही नाही दादा, फक्त एकटेपणा येतो. मुलगा दूर, नवरा गेला, पण तुम्ही चांगले आहात. घरात येताना मला बरं वाटतं. त्या दिवसापासून आमचं बोलणं वाढलं. मी तिला माझ्या बायकोबद्दल सांगितलं, आमच्या दुरावाबद्दल सांगितलं. ती शांतपणे ऐकायची. मग म्हणायची, दादा, स्त्री पुरुष नातं असतं, वेळ द्या, पण तुम्ही एकटे पडू नका. मी त्याच्या आयुष्याबद्दल विचारलं. तिचा नवरा ट्रक ड्रायव्हर होता, अपघातात गेला. मुलगा 18 वर्षाचा गावी शिकत होता. ती रोज बसने ये जा करायची. मी म्हणालो, काकू तुला थकवा येत असेल, इथे जेवून जात जा कधी. ती हसली, दादा तुम्ही खूप चांगले आहात, पण लोक काय म्हणतील? मी मनाला विचार केला, लोक काय म्हणतील? मी एकटाही, ती एकटी, पण तिचा सहवास मला बरं वाटलं. तेव्हा तिच्या हसण्यात एक शांतता होती, तिच्या हालचालीत एक ममता होती, जी मला माझ्या आईची आठवण करून द्यायची, पण त्यात वेगळं आकर्षणही होतं. हळूहळू दिवस गेले. मी तिला थोडे जास्त पैसे द्यायला लागलो. ती म्हणायची, दादा एवढे का? मी काम करत आहे. मी म्हणायचो, तू चांगलं काम करतेस काकू, आणि तुझा बोलण्यात मला बरं वाटतं. एक रविवार मी घरी होतो. बाहेर पाऊस पडत होता. ती आली, पण पूर्ण भिजलेली, साडी चिकटलेली, केस ओले. मी तिला टॉवेल दिला. काकू आधी कोरडी हो, तू आज जेवण करून जा. तिनं होकार दिला. स्वयंपाकघरात ते म्हणाली, दादा तुम्ही एकटे कसे राहता? बायको दूर. मी तिच्या जवळ गेलं. काकू सांगू, मला एकटेपणा जाणवतो, रात्री झोप येत नाही, तू येतेस तेव्हा घर जिवंत वाटतं. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. दादा मीही एकटीच आहे, पण तुम्ही तर तरुण आहात. मी हसत म्हणालो, काकू तू म्हातारी नाहीस, तुझ्यात अजूनही खूप सौंदर्य आहे, तुझं हसणं, तुझं बोलणं. ती लाजली. दादा असं बोलू नका, मी तुमची काकू आहे. पण त्या दिवसानंतर आमचं नातं बदलायला लागलं.
ती यायची, काम करायची, मग आम्ही दोघे गच्चीत बसायचो. ती मला गावाच्या गोष्टी सांगायची, मी तिला शहराच्या गोष्टी सांगायचो. कधी तिचा हात माझ्या हातात लागायचा, मी काही न बोलता तिच्या बोटावर बोट फिरवायचो. ती कधी नाही बोलत हात सोडायचं नाही. मनात विचार यायचा, ही बाई मला आवडते का? ती काकू आहे, बरा वर्षांनी मोठी, पण तिच्या सहवासात मला शांतता मिळायची. एक संध्याकाळ मी ऑफिसमधून आलो. थोडी दारू प्यायलो होतो. ती अजूनही काम करत होती. मी सोफ्यावर बसलो. काकू, आज थोडं बस बोलू. ती माझ्यासमोर बसली. काय झालं दादा? चेहरा उतरलेला दिसतो. मी सांगितलं, बायकोशी फोनवर भांडण झालं. ती म्हणते तू एकटाच राहतोस, पण मला तिची आठवण येत नाही आता. तिने माझ्या हातावर हात ठेवला. दादा, आयुष्य असतं, कधी कधी नाती अर्धवट होतात, पण तुम्ही मजबूत राहा. तिचा स्पर्श गरम होता. मी तिचा हात घट्ट धरला. काकू, मला तू खूप आवडतेस. तुझ्याजवळ बसले की बरं वाटतं. ती थोडा घाबरली, पण हात काढली नाही. दादा, असं बोलू नका, मी गरीब बाई. मी म्हणालो, तू फक्त कामवाली नाहीस, तू माझी काकू आहेस. पण आता मला तू माझी जवळची वाटू लागतेस. त्या रात्री तो जेवण करून गेली, पण मला झोप लागली नाही. मनात तिचे विचार, तिचा स्पर्श, तिचा आवाज. दुसऱ्या दिवशी ती आली. आज ती साडीमध्ये वेगळी दिसत होती. मी चहा घेत म्हणालो, काकू, तू आज खूप सुंदर दिसतेस. ती लाजली. दादा, तुम्ही रोज असंच बोलता, तर मी काम कसं करू? मी हसत म्हणालो, मग काम करू नकोस, फक्त माझ्याशी बोल. तिने मला हलकेच मारलं. शरम नाही तुम्हाला? पण तिच्या डोळ्यात आनंद होता. हळूहळू मी अजून जवळ आलो. मी तिला छोट्या छोट्या भेटवस्तू द्यायला लागलो. नवीन साडी, चॉकलेट, फळ. ती म्हणायची, दादा, हे कशाला? मी मनात म्हणायचो, तू माझ्यासाठी खूप काही करतेस. एक दिवस पाऊस जोरात पडतो होता. ती उशिरा आली, पिन भिजलेली. मी म्हणालो, काकू, आधी कपडे बदला, माझा शर्ट घे. तिने संकोच केला, पण थंडीमुळे तयार झाली. ती बाथरूममधून बाहेर आली. माझा शर्ट तिच्या अंगावर थोडा मोठा दिसत होता, पण तिचं सौंदर्य अजून उठून दिसत होतं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. दादा, काय बघताय? मी तिच्या जवळ गेलो. काकू, तू खूप सुंदर आहेस. मी तिच्या ओल्या केशावर हात फिरवला. तिने डोळे मिटले. दादा, हे बरोबर नाही. पण तिचा आवाज कुंकमत होता. मी तिच्या गालावर हात ठेवला. मला तुझी गरज आहे, तू मला एकटं सोडू नकोस. तिने हळूच माझ्या छातीवर डोकं ठेवलं. दादा, मी तुझ्याशिवाय एकटी पडते. मी तुला मिठी मारली. त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही एकमेकांना घट्ट धरलं. मिठी मारली, पण त्यात खूप भावना होत्या. त्यानंतर आमचं नातं आणखी खोल गेलं. ती माझ्या समस्या ऐकायची, मला समजून घ्यायची. कधी कधी मी तिच्या हातावर चुंबन घ्यायचो. ती लाजायची. एक रात्री मी म्हणायचो, काकू, साईज आज इथेच थांब, बाहेर खूप पाऊस आहे. ती थोडा वेळ शांत राहायची, मग होकार दिला. आम्ही TV पाहिलं, मग बेडरूममध्ये गेलो. मी म्हणालो, काकू, तू इथे झोप, मी सोफ्यावर झोपतो. ती म्हणाली, नको दादा, तुम्ही इथे झोपा. पण मी तिच्या जवळ बसलो. त्या रात्री आम्ही खूप बोललो, आयुष्याबद्दल, प्रेमाबद्दल, एकटेपणाबद्दल. मी विचारू, काकू, तुला मी आवडतो का? ती हळूच आवाजात म्हणाली, अरे दादा, मला तुझ्याबद्दल वेगळं वाटायला लागलं आहे. मी तिला हातात घेतला. त्या रात्री आम्ही एकमेकांना मिठी मारून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खूप लाजली होती. दादा, हे कसं झालं? मी हसत म्हणालो, कारण आता तू फक्त काकू नाहीस, तू माझी सुमन आहेस. त्यानंतर आमचे दिवस बदलले. ती काकू करायची, पण आमच्यात प्रेम, स्पर्श, जिव्हाळा वाढत गेला. मी तिला नवीन कपडे द्यायचो. ती मला आवडी पदार्थ बनवायची. कधी आम्ही बरोबर फिरायला जायचो. लोकांना सांगायचो, ही माझी नातेवाईक आहे. भावनिक जवळीक खूप वाढली. मी तिला म्हणायचो, सुमन, तुझ्याशिवाय माझं आयुष्य रिकामं वाटतं. ती म्हणायची, दादा, तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. एक दिवस माझी बायको मुंबईहून आली. तिने सुमनकडे पाहिलं. ही कोण? मी म्हणालो, कामवाली. पण बायकोला शंका आली. सुमन घाबरले. दादा, मी आता कामी येते, तुमच्या संसाराला त्रास नको. मी तिला थांबवलं. सुमन, तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. भावनिक संघर्ष सुरू झाला. ती रडायची, दादा, मला तुमचा संसार मोडायचा नाही, पण मला तुझ्याशिवाय राहवत नाही. मी तिला मिठ्ठा मारायचो, पण दोघे मिळून सगळं सांभाळू. हळूहळू बायको पुन्हा मुंबईला गेली. आमचं नातं पुन्हा आधीसारखं झालं, पण आता अधिक गहीर. मी सुमनला म्हणालो, तू आता फक्त कामवाली नाहीस, तू माझी साथीदार आहेस. तिने मला घट्ट मिठी मारली. तिने मला आईची ममता, बहिणीची काळजी आणि प्रेयसीचं प्रेम दिलं. मी तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवायला लागलो. रात्री आम्ही एकत्र बसून भविष्याबद्दल बोलायचो. एकदा ती म्हणायची, दादा, मी म्हातारी होईन, तुम्ही तरुण आहात. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. सुमन प्रेम वय बघत नाही. तिच्या डोळ्याचा आनंद चमकला.
कथा इथेच संपत नाही, आयुष्य पुढे चालूच राहिलं. कधी संघर्ष, कधी आनंद, पण सुमन काकू कायम माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. तिच्या प्रेमाने माझा एकटेपणा संपला, तिच्या ममतेने मला आधार मिळाला आणि तिचा जवळीकीने मला पूर्णता मिळाली. मित्रांनो, प्रेम कोणत्याही स्वरूपात होऊ शकतं. वय, नातं, परिस्थिती काही महत्त्वाचं नसतं. फक्त दोन हृदय एकमेकांना समजून घेतात, तेव्हाच खरे प्रेम होतं. ही माझी खरी कहाणी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.